नमस्कार, मी सायली परब. तुम्ही पाहताय पुणेकरांच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक. 1750 पानांची चार्जशीट, पण अटक चुकीची. पुण्यातील कुख्यात शरद मोहोळ हत्याकांडात मोठा ट्विस्ट समोर आलाय. ज्या प्रकरणात पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला होता, त्याच विठ्ठल शेलारला आता थेट मुंबई उच्च न्यायालयाने मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. 5 जानेवारी 2024 रोजी कोथरूड परिसरात भर दिवसा शरद मोहोळचा गोळ्या घालून खून झाला होता. या प्रकरणात मकोका अंतर्गत 18 आरोपींवर कारवाई झाली आणि 1750 पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली होती. मात्र शेलारने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याने दावा असा केला, अटक केल्यानंतर 24 तासात न्यायालयात हजरच करण्यात आलं नाही. पनवेलमधून पहाटे अटक केली, पण कोर्टात हजर मात्र तिसऱ्या दिवशी. याच मुद्द्यावर न्यायालयाने पोलिसांनी अटक बेकायदेशीर ठरवली. न्यायमूर्ती भारती डोंगरा आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या पॅनलने शेलारच्या तातडीच्या सुटकेचे आदेश दिले आहे. या निर्णयामुळे शरद मोहोळ हत्याकांडातील पोलीस तपासांवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पुढे तपासाचं काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.